स्वागतम। ई ऑफिस डेमो कलेक्टर ऑफिस अकोला तर्फे आपल्याला दाखवण्यात येत आहे। ई ऑफिस मध्ये काम करीत असताना आपल्याला इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मोझिला फायरफॉक्स मधून काम करणं सोयीचे होईल। या ठिकाणी आम्ही मोझिला फायरफॉक्स हे ब्राउझर यूज केलेला आहे। सर्वप्रथम ॲड्रेस बार मध्ये eoffice.maharashtra.gov.in ही ई ऑफिसची वेबसाईट ओपन करा। ओपन केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे लॉगिन आयडी व पासवर्डची एक स्क्रीन दिसेल। या स्क्रीनवर लॉगिन आयडीच्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला लॉगिन आयडी टाका। नंतर जो पासवर्ड आपण तयार केला आहे तो पासवर्ड टाकाल। पासवर्ड टाकल्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करून थोडी वाट बघा। फाईल ओपन झाल्यानंतर आपली लॉगिन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला डिस्प्ले दिसत आहे त्याप्रमाणे एक स्क्रीन दिसेल। या स्क्रीनवर फाईल अँड डॉक्युमेंट सर्व्हिसेस येथे फाईल मॅनेजमेंट सिस्टीम या बटनावर क्लिक करावे। जी डीएससी आपण सुरुवातीला मशीनला लावलेली आहे त्या डीएससीला आता वेबसाईटवर व्हेरिफिकेशन सुरू आहे। डू यू वॉन्ट टू कंटिन्यू हे बटन आल्यानंतर तिथे कंटिन्यू या बटनावर क्लिक करा। डू यू वॉन्ट टू रन दिस ॲप्लिकेशन असा डायलॉग बॉक्स आल्यावर येथे दिसत असलेला आय एक्सेप्ट या बटनावर क्लिक करा आणि रन हे बटन दाबा। त्यानंतर आपल्याला स्मार्ट कार्ड पिन ही विचारणा होईल। स्मार्ट कार्ड पिन हा डीएससीचा पासवर्ड असतो, तो एंटर करा। तो एंटर केल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा। आपली डीएससी व्हेरीफाय झाल्यानंतर बाय डिफॉल्ट आपण ज्या फाईल्सवर काम करत आहोत त्या फाईल्स समोर डिस्प्ले होतील। डिस्पॅच सेक्शन मधून आपल्याला ज्या फाईल वर्ग करण्यात आल्या आहेत अशा फाईल्स बघण्यासाठी रिसिप्ट्स या बटनावर क्लिक करा। ज्या फाईलवर आपल्याला काम करावायचं आहे अशा फाईलवर क्लिक केल्यानंतर ती संबंधित फाईल ओपन होईल आणि रिसिप्ट्स डिटेल यामध्ये रिसिप्ट नंबर, फाईल कुठून आली, जर कार्यालयीन आलेली आहे तर त्यांचं डेझिग्नेशन काय आहे, मेन कॅटेगरी कोणती आहे, कोणत्या कार्यालयातून आलेली आहे, कोणत्या तारखेला त्यांनी पत्र तिथून पाठवलेलं आहे, त्यानंतर त्या लेटरचं रेफरन्स काय आहे आणि त्या लेटरवर विषय म्हणजे सब्जेक्ट काय टाकलेला आहे हे दिसेल। मुवमेंट्स डिटेलमध्ये ती फाईल कोणाकडे कोणत्या तारखेला आली आणि कोणी पुढे कोणाकडे पाठवली, तारीख आणि वेळसह ही माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। या फाईलवर काम करण्यासाठी आपण फाइल्स या बटनावर क्लिक करा। तत्पूर्वी सब्जेक्ट मध्ये जे टाइप केलेला विषय आहे तो आपण या ठिकाणी कॉपी करून घेऊ शकतो। सिलेक्ट करून कंट्रोल सी ने कॉपी करावा। तदनंतर फाईलवर क्लिक केल्यानंतर ती संबंधित फाईल चालू करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फाईल मध्ये
क्रिएट न्यू नॉन SFS या बटनावर क्लिक करावे. या बटनावर क्लिक केल्यानंतर एक इलेक्ट्रॉनिक फाईल तयार होईल, ज्यामध्ये पुढील माहिती आपणास भरावयाची आहे, जसे फाईल नंबर, येथे ज्या शाखेशी आपण निगडीत आहात त्या शाखेचं नाव. उदाहरणार्थ इथे आस्थापना घेण्यात आली आहे. जो मेल आपल्या अकाउंटवर आला आहे, जे पत्र आपल्या अकाउंटवर आलं आहे, ते कशा संबंधी होतं त्या संबंधीची तो विषय इथे निवडावा. आलेलं पत्र हे बदली संदर्भात होतं म्हणून येथे बदली निवडण्यात आलं. बदलीमध्ये येथे 5 प्रकार दिले आहेत: प्रशासकीय बदली, विनंती बदली, सेवा वर्ग, प्रतिनियुक्ती, आंतरविभाग बदली. ज्या प्रकारे ह्या आहेत त्या निवडा. मग आपण जे सब्जेक्ट कॉपी केलं होतं ते सब्जेक्ट या डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करावे आणि त्यानंतर कंटिन्यू वर्किंग या ठिकाणी क्लिक केल्यावर कन्फर्म हा मेसेज येतो. हा मेसेज म्हणजे सर्व्हरवर तुमची ती फाईल जनरेट झाली असून ऑटोमॅटिकली त्याला एक नंबर मिळालेला आहे जो नॉन एडिटेबल आहे. हा मेसेज आल्यावर येथे क्लिक करा. ओके. ओके क्लिक केल्यानंतर इथे ती फाईल तयार झालेली आहे. जो इथे ग्रीन स्क्रीन दिसतो आहे हा आहे नोटिंग पार्ट आणि जो इथे व्हाईट पार्ट दिसतो आहे हा आहे करस्पॉन्डन्स पार्ट. इथे त्यांनी दिलेलं आहे की देअर इज नो करस्पॉन्डन्स अटॅच विथ दिस फाईल, म्हणजे या फाईलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोणतंही पत्र अजून लावलेलं नाही. ते लावण्यासाठी आपल्याला करस्पॉन्डन्स या बटनावर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर अटॅच म्हणून बटन आलंय. या अटॅचवर क्लिक केल्यानंतर करस्पॉन्डन्स मध्ये म्हणजेच डिस्पॅच शाखेतून आपल्याला प्राप्त झालेले पत्र येथे बघायला मिळतील. जी फाईल, ज्या संबंधीची फाईल आपल्याला या सोबत अटॅच करायची आहे ती निवडा. ती निवडण्यासाठी या सिलेक्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली अटॅच आलेला आहे. या अटॅचवर क्लिक केल्यानंतर ही फाईल या ठिकाणी या फाईलमध्ये अटॅच झालेली आहे, करस्पॉन्डन्स मध्ये अटॅच झाली आहे. आता त्या फाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर जी फाईल आपल्याला डिस्पॅच मधून आली आहे ती फाईल ओपन होईल. येथे आपल्याला प्रॅक्टिकल वर्किंग सुरू करायचं असेल. वर्किंग करत असताना आपल्याला या पत्राच्या आधारावर इथे नोट टाकायची आहे, म्हणजे आपण नोटशीट टाकतो. ग्रीन नोट या बटनावर क्लिक करावे. ग्रीन नोटवर क्लिक केल्यानंतर या प्रकारचा शॉर्टकट्स आपल्याला दिसेल. हे शॉर्टकट्स आपण वर्ड प्रमाणे यूज करू शकतो. जे मटेरियल आपल्याला टाईप करायचं आहे, जी नोटशीट आपल्याला टाईप करायची आहे ती इथे पूर्ण टाईप करायची. नोटशीट तयार झाली त्यानंतर वरच्या मेनूमध्ये इथे सेंड ऑप्शन दिलेला आहे. सेंडवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे एक मेनू ओपन होईल. तिथे ऑर्गनायझेशन्स मध्ये कलेक्टर ऑफिस अकोला इथे क्लिक केल्यानंतर ऑफिस ऑफ कलेक्टर अकोला हे आलेलं आहे. या ठिकाणी आपल्या कार्यालयाचे नाव वगैरे बाकी सर्व डिटेल्स येतील. कलेक्टर ऑफिस अकोला इथे सिलेक्ट केल्यानंतर कलेक्टर ऑफिस अकोला मध्ये ज्या ज्या सेक्शन्स मध्ये या फाईली मूवमेंट होऊ शकतात अशा सर्व सेक्शन्सचे नाव आलेत. इथे
रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर म्हणजे RDC यांना सिलेक्ट केलं. त्यानंतर ही फाईल एस्टॅब्लिशमेंटशी संबंधित असल्याने इथे एस्टॅब्लिशमेंट हे बटन सिलेक्ट केलं. ज्या संबंधित अधिकाऱ्याकडे आपल्याला ती फाईल टाकायची आहे, मंजुरातीसाठी टाकायची आहे, त्या अधिकाऱ्याचं नाव 2 या सेक्शनमध्ये टाईप करा किंवा खाली दिलेल्या ड्रॉप डाऊन लिस्टमधून सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे ड्यू डेट सेट करू शकता की ही फाईल तुम्हाला किती दिवसात निकाली काढायची आहे किंवा संबंधित तुमच्या वरिष्ठांना तुम्ही त्याबद्दल सूचित करू शकता. त्यानंतर आहे ॲक्शन. ॲक्शनमध्ये फॉरवर्ड, अप्रूव्ड, फॉर अप्रुव्हल, फॉर इन्फॉर्मेशन ह्या बाबी नमूद केल्या आहेत. ज्या गोष्टीची तुम्हाला याच्यात आवश्यकता आहे तुम्ही सिलेक्ट करून त्याच्यावर क्लिक करा. जसं मी इथे फॉरवर्ड हे क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथे प्रायोरिटी काय आहे त्या फाईलची, ऑर्डिनरी आहे, इमिजिएट आहे, मोस्ट इमिजिएट आहे, ही सेट करू शकता. त्यानंतर रिमार्क्समध्ये तुम्ही 1000 कॅरेक्टर्सपर्यंत काही महत्त्वाच्या नोंदी जर घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकता. आणि साइन अँड सेंड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची DSC ही व्हेरीफाय होईल. आणि त्यानंतर पुन्हा वेबसाईट ज्यावेळेस आपण लॉग इन केली त्यावेळेस जे 3 प्रश्न त्यांनी पहिले विचारले होते की तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का, तर आपण मगाशी क्लिक केलं होतं कंटिन्यू. सध्याही आपल्याला त्याच कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. पुन्हा आय एक्सेप्ट आणि रन. स्मार्ट पिन नंबर जो आपल्याला DSCचा कोड दिला आहे तो, आणि त्यानंतर ओके. तुमच्या वर्किंग लिस्टमधून ती फाईल आता तुमच्या सुपिरियरकडे ट्रान्सफर झालेली आहे. थँक्यू.